खाली बसलं तर बरे. कॅमेरा सेट करून खाली बसा. लोकसभेच्या निकालानंतर मुंबई बाहेर पडलो आणि पहिल्या प्रथम माझ्या शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय. आणि या भेटीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व शिवसेना प्रमुखांच्या कट्टर कडवट लढवय्या आणि अस्सल शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिला प्रथम संभाजीनगरमध्ये आलो, मुद्दामून आलोय, जाणीवपूर्वक आलेलो आहे. कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत, की तुम्ही काल जिंकलेला जरी असला तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही. संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर 400 पार करणार होते, त्यानं 40 वरनं 9 वरती आणलं आपण. पण या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांना सुद्धा झालं असणार. अरे हेच ते संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो, या संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मराठवाडा पादाक्रांत केला. मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पाईक असलेले खासदार निवडून आले, पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली. कारण मीमांसा काही असेल, पण हार ही झालेली आहे. आपण अति आत्मविश्वासाने लढलो का? असेल. कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो तरी सुद्धा शिवसेना आहे की शिवसेना, भगवा आहे की भगवा, दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही. लालूस आमिष तानाही दाखवली गेली असतील, पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता. कारण निष्ठा शेवटी महत्वाची असते. हार जीत होत असते. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पुन्हा निवडणुका येतात. निवडणुकामध्ये हारलो म्हणजे आयुष्य संपत नाही, पण लढण्याची जर का आपण हिम्मत हारलो तर मात्र आयुष्य संपतं. मी लढणार आहे, मी हिम्मत हारणार नाही. निवडणूक हारलो तरी पुन्हा जिंकेन या ईर्षेने मी आज संभाजीनगरमध्ये आलेलो आहे.